परत एकदा नवीन वर्ष सरून गेलं. 2025 खूप काही देऊन गेलं. अनेक प्रकारच्या घटनांनी भरलेलं 2025 आयुष्य किती अस्थिर आहे हे दाखवून दिलं. सुखाच्या हव्यासापायी त्याच्या मागे धावणारी माणसं आणि नको इतकी मानसिकता, अस्थिरता आपल्या पदरात ओढवून घेणारी माणसं हेही पाहिलं. आज असणारी व्यक्ती उद्या असेलच याची शाश्वती नाही. सगळं कसं क्षणिक आहे, परत एकदा आयुष्याने दाखवून दिलं. म्हणजे नको होतं ते मिळालं, जे हवं होतं ते दूर गेलं. कधी वाटलं एका क्षणात सगळं संपलं, पण दुसऱ्या क्षणी पुन्हा सगळं जिवंत झालं. अशा आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती काही स्वप्न खरी झाली, तर काही स्वप्न विरून गेली. 2025 परिपूर्ण नव्हतं, पण खरा आरसा मात्र दाखवून गेलं. प्रत्येक घटनेचा परिणाम मनावरती कोरून गेलं, पण त्यामुळे मात्र मानसिकरित्या खंबीर बनवून गेलं. आयुष्यात नवीन माणसं येतील, स्वप्न, ध्येय, अपेक्षा बदलतील. कदाचित त्याच्या परिपूर्णतेचा मार्गही बदलेल. परत एक नवीन वर्षाच्या स्पर्धेत आपण सहभागी होऊ. जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून चांगल्याचा साठा वाढवावा. पापपुण्याचा हिशोब करण्यापेक्षा माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करावा. म्हणून तर 2025च्या मावळत्या सूर्याला धन्यवाद आणि रामराम. तसेच येणाऱ्या 2026च्या उगवत्या सूर्यापुढे नतमस्तक होऊन त्याचा प्रकाश, ऊर्जा आपल्यामध्ये कायम राहू देत. त्याच्या इतकंच तेजपुंज आयुष्य आपल्याला लाभो, इतकीच काय ती अपेक्षा. तुम्हा सगळ्यांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.